आज तारीख आहे 10 जून 2024, वार आहे सोमवार आणि आता संध्याकाळचे साधारण 7:30 झालेली आहेत. इथे माझ्याकडे भेटायला आलेत की मोहित दीपक जोशी, जो हा छोटा आहे, हा 8वीला आहे, मॉडर्न हायस्कूल इंग्लिश मीडियमला तो शिकतोय. गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून त्याची फी भरलेली होती. त्याला खूप चांगले मार्क्स आहेत आणि त्याची बहीण आहे. त्यांची स्टोरी अशी आहे की त्यांची गोष्ट कशी आहे तुम्हाला परत एकदा मी 1 मिनिटात आठवण करून देतो की त्याच्या आईला आणि त्याच्या वडिलांना दोघांनाही देवाज्ञा झालेली आहे. ही त्याची बहीण आहे मृण्मयी जोशी, ही आणि त्यांच्या आजी, असे ही छोटी फॅमिली, 3 जण मिळून ते त्याचं शिक्षण किंवा इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू आहेत. त्याला मार्क्स खूप चांगले पडलेले आहेत म्हणून ते आता आपण दाखवतोय. आणि आता या वर्षी पण आपण सगळे मिळून त्याची फी भरणार आहोत. ही त्याची नोटीस आलेली आहे मॉडर्न हायस्कूल इंग्लिश मीडियम स्कूल, त्यानंतर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या परिपत्रकानुसार ही त्यांची नोटीस आहे. आणि हप्ता किंवा ते फी जी भरायची आहे ती जनता सहकारी बँक लिमिटेड, घोले रोड, शिवाजीनगर इथे भरायची आणि फी आहे टोटल 37,000 रुपये. तर या तिन्ही गोष्टी, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्यांच्या रेकॉर्डला आहेत की त्यांचं आधार कार्ड, त्यांच्या बहिणीचं पॅन कार्ड, त्यानंतर त्याच्या आई वडिलांना दोघांनाही देवाज्ञा झालेली आहे. त्यांची दोघांची डेथ सर्टिफिकेट आपल्याकडे गेल्या वर्षी आपण सेव्ह केलेली आहे किंवा आपल्याकडे आहे. आणि आता ते आले, त्यांनी फोन केला होता. मी त्यांना 1-2 महिन्यांनी एकदा फोन करतो की त्याचं हे म्हणजे प्रोग्रेस कशी आहे, कारण एकसारखं त्यांना डिस्टर्ब करते. पण तिचाही फोन येतो की काका मोहितचा अभ्यास चालू आहे, छान अभ्यास चालू आहे, काही काळजीचं कारण आहे, तो खूप चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करतोय आणि त्यांनी शिकून खूप मोठं व्हावं आणि खूप अभ्यास करावा एवढीच आमची इच्छा आहे परमेश्वर चरणी. आणि सगळा समाज, सगळे समाज बांधव त्याच्या बरोबर आहेत. आणि तीही आता शिकते. त्यांनी सगळ्यांनी शिकून खूप मोठं व्हावं. मी तिलाही विचारलं की तिला काही फी साठी पैसे हवेत का. तिने सांगितलं काका मला फी साठी पैसे नको, ती एका ठिकाणी नोकरी करते आणि ती स्वतःचं शिक्षण स्वतः करते, मला तिचा खूप अभिमान आहे. आणि हा मोहित आता 8वीला आहे, त्याची आपण सगळे मिळून फी भरणार आहोत. परत एकदा मी त्याचं नाव सांगतो, मोहित दीपक जोशी, अशी त्यांच्यावर फोकस करायचं. हा स्वतः मोहित इथे आलेला आहे आणि त्याची बहीण आहे मृण्मयी दीपक जोशी. तर त्या दोघंही इथे आले. तर मी बोललो होतं, आज तारीख आहे 10 जून आणि वार आहे सोमवार, संध्याकाळचे आता साधारण 7:30 वाजलेले आहेत. परत एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून त्याची फी भरून त्याला खूप शिकवायचंय किंवा त्याला जितकी इच्छा असेल तितकं त्याला शिकून खूप मोठं होते, एवढीच मी म्हणजे प्रेयर करतो किंवा एवढी मी प्रार्थना करतो की त्याला शिक्षणाला कुठेही काही कमी पडून आपण देणार नाही. आपण सगळे समाज बांधव त्याच्या पाठीमागे आहोत आणि बाकी परमेश्वराची इच्छा किंवा परमेश्वरी ताकद आपल्या पाठीमागे आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबतो. ओके, थँक्यू.